मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललो आहे नाही का, आज मंडपचं डेकोरेशन करण्यासाठी चाललो आहे. आणि आपल्याला आज दोघांना पिकअप करायचे, एक भडगावमधून आणि एक सुकिवलीमधून. सो आपण जाऊया, कारण रिक्षानं चाललो आहे आणि दोघांना पिकअप करायचे, एकाला भडगावमधून आणि एकाला सुकिवलीमधून. सो चला, आपण आता आलो आहे पहिल्या फंटरकडं, त्याला पिकअप करायला आलो आहे. आता मित्रांनो दाखवतो गो, हे बाबा हा बघा, समोरच आहे. गोणी घेतो येतो तो बघा, बघू शकता. जायची तयारी, आपण चाललोय मंडपाच्या कामाला. बाबा तांदूळ घेऊन कुठं जायचं नाही, आम्ही चाललोय मंडपाच्या कामाला. आणि भाऊनं काय घेतले बघा, तांदळाची गोणी घेतली. दुसऱ्या कार्यकर्त्याला द्यायला तांदळाची गोणी घेतली, ते पण पूर्ण पॅक, पेटी पॅक, शिलाई पण सोडलेली नाही. एक नंबर धंदा चालू आहे इथं. आपली गाडी झाली लोड, कामदार बसलेत. पहिला कामदाराला आपण घेतले, पिकअप केले. आता आपण निघायचं आपल्या दुसऱ्या कामदाराकडे, त्याच्याकडे गाडी अनलोड करायची आपल्याला. आणि कामदार बसले ते बघा, एकदम निवांत. कसं मालक तिकडे वाट बघतात आणि कामदार बघा कसे एकदम निवांत. चला मग जाऊया पुढे. आपण आता लोकेशनला बघू शकता. कामगार, आपले कामगार, मी पण कामगारच आहे. गाडी बघा कोणती आहे कामगारांना, रिक्षा. हा एकदम रफ्त. आपण चाललोय दुसऱ्या कार्यकर्त्याला पिकअप करायला सुकिवली. चाललोय बघा, गाडी चालली पुढे. पण आलो तर मालकांच्या घरी, आणि मालकांनी बघा आपली सोय काय केली. मालकाने दिले चाय दिली, पण पाण्याची सोय नाही अजून केली. मालक चालले आता पाणी आणायला. मालकांची ऍक्शन बघा तुम्ही. मालकांनी केल्यात आपल्याला बसायची सोय, खुर्च्या बिरच्या मांडल्यात. टेबल लावायचं म्हणते, टेबल लावून करायचं आहे काय. मालकांचा प्लॅन लयच मोठा वाटतंय, पण टाईम आहे त्याच्यासाठी. 4 तारखेला करू आपण. घटना बघा आमची जोमात, पण मोबाईलमध्ये, नुसतं मोबाईलमध्ये. आणि आमच्या शेटचा फोन बघा, काय बोलतात बघा. आणि आमच्या शेटचा वाघ बघा, शेटचा वाघ कसं आहे, एकदम जाणीक. कामगारांचं बोलणं काय बघू दे, ऐका. कामगारांचं बोलणं आई बघितलं का, कामगारांचं रुबाबात बोलणं चालू आहे. पंजाबीला डायचं, पंजाबीला साहेबांचं बघ. हा बैलगाडा मालक, बैल बघा, बकासूर, फक्त बकासूर. गाडी बघा कुठं लागली, गाडीची पार्किंग बघा. हे बघा, इकडं जागा बघा किती, आणि इकडं जागा बघा किती राहिले. थोडीशी जागा फक्त, आणि साहेबांची गाडी येते. हे बघा, आपली गाडी चाललेली आहे, आता रिव्हर्स टाकणार. आणि दुसरे आमचे कामदार, हा झिरो टन बसला असता, आपण कसं जरा जागा थोडी हे आहे ना, तर झिरो टन मारणार होते आमचे. आता वाजले 7 आणि आम्ही चाललोय आत्ता मंडप बांधायला. हे बघा, आमचे मालक चालले पुढे गाडीवर, आणि आम्ही चाललोय रिक्षात. आणि आमच्या कामगारांचा विषय काय माहितीये का, काय म्हणतात बघा, 3 तासात काम उरकून टाका. 3 तासात 10 वाजेपर्यंत दिसणार नाही तुम्हाला. त्याचा विषय काय, पबजी खेळायला जायचंय म्हणून आपण रिक्षावरती. आणि आपण आता बसलोय बघा गाडीमध्ये, आपल्या माणसाच्या गाडीमध्ये. तुम्ही बघू शकता, प्रॉपर गाडी लोड आहे. पण आवाज येते का माहित नाही, प्रॉपर गाडी लोड आहे. आपण गाडी भरली, लोकेशन बसले बघा पुढे. दोघे बसले गाडीमध्ये पुढे. आपण डायरेक्ट आता बाहेर पडलो, नॅशनल हायवे 66. बघू शकताय. सो जाऊया डायरेक्ट लोकेशन. लास्ट आहे ते व्हिडिओमध्ये यायला. आणि आता आपण चालू आहे नाश्त्याला.
कार्यकर्ते सगळे उतरलेत. हे बघा आमचा कामगारांचा बघा, कामगारांचा माज बघाच नाही, मटण थाली का कुठली थाली, म्हणजे ती शेटच आहेत पण त्यांनी नेले बघा कुठे, डायरेक्ट अनंत हॉटेल कोंबडी वडे डायरेक्टली चाललेत हायवेच्या बाजूने. आपले कार्यकर्ते ते आलेत हॉटेलला. ते बघा आता ते चेक करतात काय खायचं काय नाही. बघू शकता मिसळ पाव वडापाव त्यांच्यामध्ये कन्फ्युजन चालू आहे. ते बघा मिसळ पावा. आणि याला एवढी भूक लागली तो चेक करतोय की फ्रीज मध्ये काय काय खाताय काय खाते, काय पाहिजे का तुला. दूध दही जेवणाला आपण नाश्त्याला आलो प्रोटीन ब्रो. आणि दूध दही मागतोय तो. आणि हे आमचे बघा हे मालक बघा किती शांत निरागस. आम्ही जास्त खाणार नाही, आम्ही फक्त एक वडापाव खाणार. वडापाव नाही मिसळ. हा मिसळ आम्ही कुठे एकच दिवसाची शेट विचारत आहे. हा मिसळ नाश्ता आला नाही पण आमचे कार्यकर्ते मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे मालक रेमजे साहेब आणि उपमालक मिथुन शेठ. आम्ही बिगारी कामगार सेक्रेटरी आम्ही कामदार. हे बघा आमचे उपमालक आणि आमचे मालक. मालक मॅनेजर मालकाने नाव ठेवलं मॅनेजर, पण मॅनेजरचं लक्ष बघा फक्त मॅच मध्ये. त्यांचं मॅच मध्ये मला वाटतं ते मटन वडे चिकन वडे आहे ना तिकडे त्यांचं लक्ष चाललंय. म्हणजे चुकून फक्त त्यांचं बोलणं बरोबर आहे. माणसात बघा एकनिष्ठ नजर आहे त्यांची. आणि आमचे साहेब जरा काहीतरी डेकोरेशनच्या गोष्टीमध्ये अडकून आहेत. ते विचार करतात आता काय मारायचं मंडप मध्ये आपण डेकोरेशनला. ते नाही आपण डायरेक्ट जाणार लोकेशनला. वाजलेत बघा किती, टायमिंग झालं 8 वाजलेत आणि आपण चाललो आता काम करायला. डायरेक्ट जाऊया लोकेशनला. आपण लोकेशनला, कारण का शेट म्हणतात 10 वाजेपर्यंत हुरकायचे 2 तासामध्ये. बघूया किती वाजतात आपल्याला. बघू शकतो आपण डायरेक्ट हे तक टाकायचं मांडव. आता गाडी अनलोड करायची कामं चालू आहेत. ते बघा बघू शकता पारे बिरे काढली. आता गाडी अनलोड करायची आपल्याला. तर डायरेक्ट भेटूया थोड्या वेळानं. चलो. मित्रांनो दिलेल्या टायमात आपलं 10 वाजेपर्यंतचं काम झालेलं आहे. आणि हे बघा भाऊ आपले मोबाईल घेऊन बसले जातात. बरोबर दिलेलं 10च्या टायमिंग झालेलं आहे, क्लिअर झालेलं. टाइम इज टाइम. आणि मालक पण आता खुश आहे, तुम्ही बघू शकता. दिसणार नाही तुम्हाला, मालक पण खुश आहे कारण 10 वाजेपर्यंत दिल्या टायमात काम पूर्ण झालं आपलं. सो आता डायरेक्टली आपण यायचं उद्या. मित्रांनो आम्ही आता उतरलोय डमडममधून. आता चाललोय रिक्षाकडे. आता आपली गाडी निघणार. मला दिसत नसेल क्लिअर. आता मित्रांनो आपण आता निघालोय आणि आता आपली गाडी ऍडजस्ट होते. हे बघा लाईट ऍडजस्ट करतो भाऊ. लाईट ऍडजस्ट करतोय. हा बस हा जरा बस भाऊ. आता आपली लाईट ऍडजस्ट करतोय. त्याला लाईट भरपूर पुढे झाली. आपण आता आपल्या एका मंडळला सोडले आणि आपण आता चाललोय आपल्या घरी. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.